हाय, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि 5:30 वाजता मी उठलेली आहे. कारण मला देवदर्शनाला जायचं आहे. तर त्यासाठी मला लवकर आवरायचं आहे. तर तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकताय. तर आता मी बाकीचं सगळं काम आवरून घेते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर माझे आंघोळ वगैरे झालेले आहे आणि परीला मी आंघोळीला पाठवलेला आहे. आणि देवपूजा वगैरे सकाळी जी कामं असतात ना सकाळची सगळी ती ऑल ओव्हर झालेली आहेत. आणि आज आम्ही जातोय मांढरदेवी काळूबाई येथे काळूबाईचं दर्शन घेण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता मी माझं स्वतःचं सगळं आवरून घेते. आणि मी काय आज साडी वगैरे वेअर करणार नाही कारण खूप लांब जायचं आहे आणि त्याच्यामुळे. आणि मी असंच ड्रेस वेअर करणार आहे. तर मी हाच ड्रेस ठेवणार आहे. तर मी ड्रेस वेअर केलेला आहे आणि आता फक्त आवरायचं बाकी आहे. तर मी आवरून घेते आणि नंतर भेटूया आपण. आता आवरले माझं आणि आता आम्ही निघणार आहे. तर वर्षाचा शेवट खूप छान व्हावा यासाठी आम्ही दर्शनाला जातोय. आणि चला तर मग आता बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. बाय. परीचं पण आवरले मी तुम्हाला दाखवते. परी पण छान तयार झाली आहे, मी पण छान तयार झाले. तर आता आम्ही निघतो. बराच वेळ झाला आहे, 7:30 वाजत आलेत सकाळचे. तर आता 7:30 वाजता आम्ही निघणार आहे आणि आता तिथे गेल्यानंतर भेटतो आम्ही तुम्हाला. निघणार आहे आता आम्ही. तर वर्षाचा शेवट छान व्हावा यासाठी आम्ही दर्शनाला जातोय. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चला आम्ही निघतो आता.
तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो इथं खेड शिवापूरमध्ये मानकर डोसा आहे, तिथे छान मिळतो. तर इथं थांबलोय आम्ही नाश्ता करायला. छान वाटलं इथं हॉटेलमधून इथं नाश्ता करायला थांबलोय. आता नाश्ता करणार आणि नाश्ता केल्यानंतर मग आम्ही पुढे निघणार. काय खायचं? छान असं मसाला डोसा आम्ही मागवलाय आणि आता पावभाजी पण घेणार आहे. मसाला डोसा मला आवडतो त्याच्यामुळे मग मसाला डोसा मागवलाय. कशी आहे टेस्ट बाय परी? टेस्ट कशी आहे? छान आहे ना? पावभाजी पण आली आहे मस्तपैकी. आता मी नाश्ता करून घेतो आणि नंतर बोलते. आता मी छान असा नाश्ता झालाय आणि आता चहा पण मागवलाय. चहा पण मस्त आहे ग्लासामध्ये. तर खूप छान प्रकारे इथं नाश्ता मिळतो. मस्त आहे नाश्ता. नक्की इथे येऊन तुम्ही नाश्ता करू शकता. येत नाही का? किती ताकद लावली? कसला भारी चहा आहे. एकच नंबर चहा आहे. लागले आता आम्ही पुढे निघालोय परत. आता तिथे गेल्यानंतर मग आम्ही तिथलं दाखवतो तुम्हाला. चला तर मग बाय. बघ दरवाजे बघ किती नाही का. तर आत्ताच तुम्ही भाटघर धरण पाहिलं, पण त्या धरणामध्ये पाणीच नव्हतं. पण इतके सारे दरवाजे होते ना, खूप मोठं धरण होतं ते पहिलं. तर आता त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. तर आता हा मांढरदेवी काळूबाईचा घाट सुरू झालेला आहे आणि मी थोडीफार शूटिंग घेतलेली आहे, जेणेकरून जे कोण नवीन मला व्ह्यूअर्स बघणारे आहेत त्यांनाही समजेल की मांढरदेवीचा घाट कसा आहे आणि किती छान आहे. एकदम घाटाघाटातून रस्ता आहे, वळणावळणाचा रस्ता आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं मांढरदेवी म्हणजे मांढरदेवी देवस्थान जे आहे ना, तिथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि गाडी पार्क करणार आहे आता. आणि त्याच्यानंतर मग पुढे चालत जाणार आहे, कारण ना मंदिराच्या तिथे थोडंसं ना खणण्याचं काम चाललेलं आहे, म्हणजेच रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे चालत जावं लागणार आहे आता. काय हे बघ ओटी. हेअर ॲक्सेसरीज. सगळा रस्ता खणला इथं. गाड्या काय वरती जात नाहीत, 4 व्हीलर, फक्त 2 व्हीलर जातीये. आज देवी चांगली आमची सत्व परीक्षा घेते. चालत जावं लागते. खूप दूर आहे अजून मंदिर. आम्ही चालत चाललोय. खूप दम लागलाय आता. परी पण दमली आहे ना परी. बापरे. रोटी 30 रुपये रोटी थांब ना, येताना
आधी देव बाप्पाचं दर्शन घ्यायचं. तर कोणाला हिरव्या बांगड्या वगैरे किंवा चुडा वगैरे भरायचा असेल तर इथं बांगड्या पण अवेलेबल आहेत. इथं ज्वेलरी आहे, पैंजण वगैरे पण आहे, छान छान आहे. येताना पाहू आपण. आता ही सगळी देवीला जर साडी वगैरे घ्यायची असेल तर इथून घेऊ शकता तुम्ही. भरपूर सारे दुकान आहेत. गजरे वगैरे पण आहेत. देवीचा पूर्ण म्हणजे मुखवटा सहित साचा काय म्हणतात साच पण आहे. सगळी पूर्ण दुकानच येत आहेत ओटीची. इथे सगळे फोटो आहेत देवीचे. हळदी माळ पण आहे. छान छान. हे असं घोड्यावरती पण बसवता येतं. इथे हे काय हे काहीतरी दिसतंय, खोरपे का काय. इथे सगळं साडी सेंटर. फुलपान वगैरे घेऊन जायचं असेल तर हार आहे, वेणी आहे. थांब बाळा. ओला शेंगा.
आरती को पूजे ते जाओ घेतलं का ऐकत नाही अर्धा नाही पोरगी ऐकत नाही तो मी जाऊ पुढे घेता का माझी पुढे झालेले सागर चव्हाण यांचं नाव कुठे कुठे 20 रुपये एवढं नाही 20 रुपये द्या 20 काय 20 द्या त्याच्यात चालू ठेवायचं काय नाव सूरज आडनाव सूरज गोसाळे यांच्या नावाने द्या मी घेते मी घेते नारळ विचारू ना आपण खाली जाऊ छान झालं आमचं दर्शन आत्ताच आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालोय आणि देवीचं तोंड पण पाहायला मिळालं. आज काही इतकी जास्त गर्दी नव्हती आणि आता आम्ही घरी निघालोय. भरपूर ऊन पण झालेले तर चला मग घरी गेल्यावर भेटूया. तर दर्शन आम्ही घेऊन परतीच्या वाटेला पुन्हा निघालो तर वाटेत आम्हाला घाटामध्ये खूप सारी माकडं दिसली. आम्ही ज्यावेळेस दर्शनाला घाटातून जात होतो ना त्यावेळेस आम्हाला काहीच माकडं दिसली नाही, पण इथं पाहू शकताय 2 माकडं खूप छान बसली होती अशी एकमेकांना बिलगून. आणि नंतर इकडं तर पाहू शकताय किती सारी माकडं होती. एवढं छान वाटलं ना त्यांना पाहून. मला असं वाटलं होतं की आम्हाला आज दर्शनच ह्यांचं पण मिळणार नाही, आम्हाला बघायलाच मिळणार नाही, पण खूप सारी माकडं होती तिथं. आणि हे तर तुम्ही पाहू शकता किती छोटंसं पिल्लू आहे ते त्याच्या मम्मीला असं धरून बसले.
जर खूप भारी वाटलं त्यांना बघून. भरपूर सारी माकडं होती. तर एक काका होते तिथे, तर त्यांना बिस्किट खायला घालत होते. तर माकडं सगळे बिस्किट घेत होते एक एक माकड. आणि माझ्याकडे आता काहीच नव्हतं दुसरं अवेलेबल. मग माझ्याकडे नारळ होता फोडलेला. मग आता म्हटलं आपण काय द्यावं, म्हणून मग मी त्यांना नारळ दिला. तर तुम्ही पाहू शकताय किती सारी माकडे आहेत आणि किती क्यूट क्यूट होती, किती भारी दिसत आहेत. आमचा श्लोक असताना त्याला तर लय आनंद झाला असता. तर ह्यावेळेस मला श्लोकची लय आठवण झाली. तर किती माकडे आहेत तुम्ही पाहू शकताय. तर आता मी त्यांना नारळ देते, म्हणजे त्यांना पण प्रसाद मिळेल देवाचा. तर ते काका देत होते, पण ते माकड बिस्किट घेत नव्हतं. आणि त्यांना आम्ही नारळ टाकून पुढे निघालो. अजून थोडंसं पुढं आल्यावर भरपूर सारी माकडं दिसली आणि एका 4 व्हीलरवरती सुद्धा एक माकड बसलेलं दिसलं. खूप छान वाटलं. तर माझा अवतार थोडासा इग्नोर करा, कारण आहे ना दिवसभराचा खरंच खूप थकवा आला आहे. त्याच्यामुळे मी पहिले आंघोळ केली आणि छान वाटलं. त्याच्यानंतर खरंच खूप छान फ्रेश वाटलं आणि दिवसभर खरंच खूप कंटाळा आला आणि खूप लांबचा प्रवास झाला आहे आज. तर मी काळूबाईला गेले होते ना, म्हणजे मांढरदेवी काळूबाई येते. तर तेथून मी काही गोष्टी आणल्यात, त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्यात, म्हणजे दाखवायच्यात तुम्हाला त्या गोष्टी. मी नक्की काय घेऊन आले ते तर मी तुम्हाला दाखवते. प्रसाद आणला होता. परीने प्रसाद खाऊन खाऊन एवढंच ठेवलाय. सगळा प्रसाद संपलाय. तर पेढे होते, छान पेढे होते, खोबऱ्याबरोबर छान लागतात. तर परीसाठी इथं तिचं चाललं होतं, काय म्हणतो त्याला, ड्रॉइंग बोर्ड. हे असले ड्रॉइंग बोर्ड घ्यायचं होतं तिला. मग हे ड्रॉइंग बोर्ड पण घेतलाय आणि छान आहे. मागच्या साईडनं चॉकने लिहायचंय, पुढच्या साईडनं पेन्सिलने लिहायचंय. आणि हे डस्टर आहे त्याचं. हे असं पाहिलं की स्कूलमधली आठवण झाली आमच्या. ह्याच्यामध्ये चॉक ठेवलाय, ह्याच्यामध्ये ही पेन्सिल आहे आणि हे पुढचा इरेझर आहे. तर ही अशी पाटी घेतली तिला. आणि कुंकू पण आणले. मी दरवेळेस तिथे गेले ना कळवायला की कुंकू घेऊन येते. मला कुंकू म्हणजे आवडतं तिथलं. एक महालक्ष्मीचं एक कुंकू आवडतं, म्हणजे कोल्हापूरला पण कुंकू खूप छान मिळतं, ओरिजिनल कुंकू मिळतं. त्याच्यामुळे मला तिथलं एक कुंकू आवडतं. आणि हे एक आणलं आहे मी तिथलं. तर ही डबी आणली आहे, अशी मोठी डबी आहे. तर ही एक कुंकाची डबी आणली. मी प्रत्येक वेळी देवस्थानाला गेली ना की मी कुंकू घेऊन येते, मला खूप आवडतं. त्याच्यामुळे आता मी लावून बघते, थोडंसं लावते मी. छान आहे. आणि तिथं ना मला असं चॉकलेटी कलरचं कुंकू भेटलं, त्याच्यामुळे मग मी घेतलं आहे हे कुंकू. थोडंसंच लावलं आहे मी हे. तर छान आहे, कुंकू पण छान आहे. तर ही एक डबे आणले मी. आणि अजून एक गोष्ट आणली. मला ना मम्मीच्या घरी ती गोष्ट खूप आवडली होती आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपण पण अशी गोष्ट घ्यावी. आणि माझ्याकडे नव्हतीच, कारण मला ना अशा छोट्या छोट्या वस्तू खूप आवडतात. तर ह्या कॅरी बॅगमध्ये होती ती. तर हे असं छोटंसं आणले मी मंदिरामध्ये पाणी ठेवण्यासाठी. तांब्याचं आहे हे. छोटंसं असं फुलपात्र आहे, तुम्ही पाहू शकताय. हे छोटं फुलपात्र आहे आणि हा तांब्या आहे. तर हे असं आणलंय मी. हे असं पाणी भरून मंदिरामध्ये ठेवायचं. क्यूट आहे ना. काय नाही, बाकी काहीच नाही घेतलं मी. एवढेच फक्त देवासाठी शॉपिंग केली, बाकी काही नाही. आज आमचा 31 डिसेंबर असा साजरा झालेला आहे आणि एकदम छान सेलिब्रेट झाला आहे आणि मस्त वाटलं देवदर्शन करून. वर्षाचा शेवटचा दिवस छान गेला. वर्षभरात खूप खूप काही गोष्टी घडल्या आणि म्हणजे खूप काही गोष्टी वर्षभरामध्ये घडलेल्या आहेत. पण कसं मला त्या जास्त रिव्हील नाही करायच्या आणि मला जास्त काही त्या विषयावर बोलायचं पण नाही आहे, कारण प्रत्येकाच्याच लाईफमध्ये काही ना काही टर्निंग पॉईंट येत असतो. तसंच माझ्याही जीवनामध्ये आला. पण त्या गोष्टी मागे सोडून आपण पुढे चालायला शिकलं पाहिजे, असं माझं असतं. आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि त्याच्यामुळे नाही विचार करायचा. जास्त विचार केला की मग आपल्यालाच त्रास होतो. त्याच्यामुळे मग विचार करणं सोडून द्यायचं आणि प्रेझेंटचा विचार करायचा. त्याच्यामुळे माझं तर असंच आहे. तर हे वर्ष तर छानही गेलं, थोडंसं खराबही गेलं, म्हणजे बॅड पण गेलं आणि छान पण गेलं. आणि आता येणारं वर्षसुद्धा
चांगलं जाईल अशी मी अपेक्षा ठेवते. आणि खूप खूप छान छान गोष्टी 2024मध्ये मला करायच्या आहेत. ज्या 2023मध्ये मी ज्या गोष्टी केलेल्या नाहीत ना, त्या 2024मध्ये मला त्या गोष्टी करायच्या आहेत. कारण ना काही काही गोष्टी आपण ठरवलेल्या असतात पण त्या गोष्टी होतच नाहीत. आणि कितीही करायचं म्हटलं तरी नाही होत. पण त्या गोष्टी मला 2024मध्ये नक्की करायच्या आहेत आणि त्या मी पूर्ण करणार. नक्की करणार मी त्या पूर्ण. आणि छान वाटलं आजचा दिवस देवदर्शनाने. कारण खूप दिवसाचं स्वप्न होतं माझं, जायचं 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 म्हणून. जाणं होत नव्हतं. एकदाचं जाऊन आलो. सगळ्यात जास्त गोष्ट आवडली म्हणजे ही आवडली मला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर असं आपण स्वामींना सुद्धा पाणी ठेवू शकतो किंवा मग आपण मंदिरामध्ये सुद्धा पाणी ठेवू शकतो. छान आहे ना. मला अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात. तर मी कुठेही गेले ना देवदर्शनाला अशा वस्तू नक्की घेऊन येतेच. मला आवडतात आणि छान आहे. त्याची क्वालिटी पण छान आहे, जड आहे एकदम असं. तर असा होता आजचा आमचा दिवस. आणि परीला पण छान वाटलं. तर असं आम्ही फिरून आलो. 31 डिसेंबर आमचा देवदर्शनाने सेलिब्रेट झाला. छान वाटले, मस्त वाटलं. तर तुम्ही पण नक्की जाऊन या आणि नक्की दर्शन करून या. खरंच खूप छान मंदिर आहे तिथे. आणि आज काही गर्दी वगैरे नव्हती. दर्शन पण आमचं एकदम छान झालं. पण एवढंच की मला देवीचा फोटो काढायचा होता पण तिथं फोटो काढणं अलाउड पण नव्हतं. पण तरीही मी थोडी थोडी का होईना अशी शूटिंग घेतलेली आहे. जेवढी मला पॉसिबल होती तेवढी मी शूटिंग आतमधली घेतलेली आहे. तर ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली पण असेल. आणि छान होतं वातावरण, मस्त वाटलं. आणि घाटामध्ये आम्हाला खूप सारी म्हणजे माघारी ज्यावेळेस आम्ही परतलो ना, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल, ज्यावेळेस आम्ही परतलो त्यावेळेस खूप सारी माकडं दिसली आम्हाला. जाते वेळी मला काहीच माकडं दिसली नाही त्यावेळेस, पण येताना खूप सारी माकडं होती तिथं. मग म्हटलं आपण काही खाऊच नव्हता आणला आणि मग म्हटलं चला आपण काय देऊया. मग मी नारळ फोडला होता ना तिथे, तर त्या नारळामधलंच अर्धा नारळ मी त्या माकडांना दिला. त्यांचा पण जीव आहे ना, ते पण मुके प्राणी, त्यांचा पण जीव आहे. मग त्यांना पण मी तो अर्धा नारळ देऊन टाकला. मग खात होते ते. आणि लई क्यूट क्यूट छोटी छोटी पिल्लं होती तिथे. छान वाटलं. म्हणजे सगळाच आजचा प्रवास आहे ना भारी झाला आमचा. छान होती ना ग. मस्त मस्त होती, मस्त छान वाटलं. तर तुम्ही पण नक्की एकदा देवदर्शन करा. खरंच खूप छान आहे तिथं आणि छान वाटतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे देवी कशी काय एवढ्या उंच डोंगरावरती जाऊन बसली असेल. खूप विचार करण्यात. किती घाटातून तो रस्ता आहे आणि किती छान आहे. म्हणजे छान वाटत होतं, मस्त आहे, भारी. आणि स्ट्रॉबेरी पण आम्ही आणली. बरी स्ट्रॉबेरी आणलं, स्ट्रॉबेरी पण दाखवते मी तुम्हाला. तिथे स्ट्रॉबेरी खूप छान आणि म्हणजे कमी किमतीमध्ये आम्हाला मिळाली आणि एकदम फ्रेश होती. तिथल्या तिथंच तोडत होती आणि तिथं लगेच विकत होती. त्याच्यामुळे मग म्हटलं आपण कसं स्ट्रॉबेरी इथून जास्त घेत नाही, फ्रेश पण नसते, त्याच्यामुळे मग नाही आपण एवढे जास्त घेत. मग मी स्ट्रॉबेरी पण आणली आहे, तर मी तुम्हाला दाखवते. किती फ्रेश आहेत, तुम्ही पाहू शकताय. किती रेड रेड आहेत. आता ही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित अंधारात. आणि तुम्ही पाहू शकता या सगळ्या स्ट्रॉबेरीज पण आणलेल्या आहेत मी. तर आणि इतक्या गोड आहेत ना, अजिबात सुद्धा आंबट नाही आहेत. खरंच खूप गोड आहेत स्ट्रॉबेरी. तर तिथं तुम्ही गेला ना, म्हणजे जेव्हा आपण घाटातून वरती जातो ना मंदिराकडे, तर मंदिरापासूनच खालच्या साईडला पायथ्यालाच लगेच आहे ना स्ट्रॉबेरीचे स्टॉल आहेत. तिथं लगेच स्ट्रॉबेरी तिथं ताजी तोडलेली विकायला असते. तुम्ही तिथं जाऊन घेतली तरी चालेल, कारण खूप सारे स्टॉल आहेत तिथं स्ट्रॉबेरीचे. आणि खरंच भारी टेस्ट आहे, मस्त आहे, मस्त. आम्ही भरपूर स्ट्रॉबेरी खाल्ली आज. मला स्ट्रॉबेरी लय आवडते. परीला पण आमच्या खूप आवडते स्ट्रॉबेरी. तिने पण खूप खाल्ली स्ट्रॉबेरी. आज नाश्ता वगैरे सगळेच छान झाले, जेवण वगैरे पण छान झाले. छान होतं जेवण. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ना त्यावेळेस सुद्धा जेवण केलं ना, जेवण पण छान होतं. आणि सकाळच्या वेळेला आम्ही मानकर डोसा म्हणून आहे, कुठं ते, हां, खेडे शिवापूरच्या तिथं मानकर डोसा म्हणून आहे. तर तिथं आम्ही नाश्ता केला सकाळच्या वेळेला. तर खरंच क्वालिटी इतकी भारी आहे ना, मस्त. डोसा तर एक नंबर होता आणि त्याच्यापेक्षा पावभाजीची तर इतकी भारी टेस्ट होती ना, मस्तच होती. आणि चहा तर काय सांगायलाच नको, चहा तर एकच नंबर होता, मस्त होता चहा पण. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, छान होता चहा.
तर असा आज आमचा दिवस गेला आहे आणि खुश आहे. आज 31 डिसेंबर छान सेलिब्रेट झाला. मस्त वाटलं, छान वाटलं आम्हाला. मस्त वाटलं. तर चला तर मग. तर आम्हाला घरी यायला खूप उशीर झाला होता. 7-7:30 झाले होते घरी यायला. आणि घरी आले आणि त्याच्यानंतर मग पहिली अंघोळ केली. कारण आहे ना, आपण कुठून बाहेरून येत असतो, त्याच्यामुळे आपल्यासोबत थोडी का ना निगेटिव्ह एनर्जी येते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाहेरून कुठून जरी आलो तरी आपण अंघोळ केली पाहिजे. तर अंघोळ केली. त्याच्यानंतर केस ओले होते जरा, ते आता मी ड्रायरने सुकवले. कारण आता थंडी आहे ना, संध्याकाळच्या वेळेला केस अजिबात सुकत नाही आहे. तर आज पूर्ण दिवस आमचा असा गेला. आणि आज आम्ही 31 डिसेंबर खूप छान प्रकारे सेलिब्रेट केला देवदर्शन करून. आणि खूप छान वाटलं. भरपूर दिवस झालं मला जायचं होतं तिथं, पण जाणंच पॉसिबल होत नव्हतं. पण अचानक योग आला आणि चला म्हटलं आपण दर्शन करून येऊया. तर आलो आम्ही आता दर्शन करून. आणि कसं वाटते तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनेलला कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.